स्वामी विवेकानंद कॉलेज ऑफ मॅनेजमेंट सायन्स अँड आर्ट जनसंवाद व पत्रकारिता विद्या विभागातर्फे मी चिन्मयी सुपले सर्व दर्शकांचे SVC न्यूज मध्ये मनपूर्वक स्वागत करते। आज आपण काठीवाले सभागृह इथे उपस्थित आहोत। वरुड पोलीस स्टेशन तर्फे ऑपरेशन कवच हा कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आलेला आहे। ऑपरेशन कवच माननीय पोलीस अधीक्षक श्री निकेतन कदम सर यांच्या संकल्पनेतून ही आयडिया आलेली आहे। या अंतर्गत अंमली पदार्थ जे तंबाखू आहे, गुटखा आहे, वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्स असतील, गांजा आहे, हिरोईन आहे, तर याला विरोध आहे आणि याच्या विरोधात माननीय पोलीस अधीक्षक सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जास्तीत जास्त कारवाई करतोय। तसेच वेगवेगळ्या वरुड तालुक्यातील ज्या शाळा आहे, महाविद्यालय आहे, या प्रत्येक ठिकाणी आम्ही पोलीस काका आणि पोलीस दीदी यांच्या माध्यमातून जातोय आणि तशी जनजागृती करतोय। अंमली पदार्थ विरोधी दिन जसं ऑपरेशन कवचच्या अंतर्गत राबवलं जातं तसंच हेल्मेट सक्ती, कारण की जास्तीत जास्त जे ॲक्सिडेंट होतात किंवा त्याच्यामध्ये मृत्यू पावतात तर ते असं आढळून आलेलं आहे की जास्तीत जास्त हेल्मेटच्या अभावी मृत्यू झालेले। तर नागरिकांनी जास्तीत जास्त हेल्मेटचा वापर करावा जेणेकरून फेटल ॲक्सिडेंट किंवा मृत्यू येणार नाही। या अंतर्गत आम्ही ऑपरेशन कवच अंतर्गत या मोहीम राबवत आहोत। थँक्यू सर। सर, माझा हे सेकंड क्वेश्चन होता की जे सोशल मीडिया आहे त्यावर सगळ्यात जास्त टार्गेट जे असतात ते अल्पवयीन मुली असतात आणि अल्पवयीन मुलींना आपण मानसिकरित्या खूप लवकर म्हणजे टार्गेट करू शकतो। तर याविषयी तुमचं काय म्हणणं आहे? आणि खूप सारे देश असे आहे ज्यांनी 16 वर्षाच्या आज जी मुली आहे त्यांच्याकरिता सोशल मीडिया बॅन केलेला आहे। जर हा नियम आपल्या देशात येतो तर का हा इम्प्लिमेंटेशन होऊ शकते? आणि इम्प्लिमेंटेशन झालं तर कोण याचं पालन किती प्रमाणात होईल याविषयी तुमचं काय म्हणणं आहे? आता सोशल मीडियावर सर्वाधिक टार्गेट लहान मुली केले जातात। कारण काय तर की त्यांना सुरक्षिततेची उपाययोजना काय करायच्या ह्या माहीत नसतात। त्यांना असं वाटते की लाईक, कमेंट आणि शेअर याच्या माध्यमातून माझे जर फॉलोअर्स वाढले तर मी फेमस होईल। जसे आपले रील स्टार करतात, त्यांना वाटते की आपले कमेंट जास्त आले, लाईक जास्त आले किंवा फॉलोअर जास्त झाले तर मी फेमस होईल। ही जी संकल्पना आहे मुळात ती बदलावी लागेल। त्याच माध्यमातून आपण ऑपरेशन कवचच्या अंतर्गतून सोशल मीडियामध्ये जे काही अपप्रवृत्ती आहेत त्याच्याबद्दलही सांगत आहे की आता माननीय पोलीस अधीक्षक श्री निकेतन कदम सरांनी सांगितलं की कोणतीही अननोन जी फ्रेंड रिक्वेस्ट आहे ती घेऊ नका, त्याला चॅट करू नका, ज्याला तुम्ही ओळखता त्याच्यासोबत हे करा। राहिला मुद्दा तुमचा दुसरा आहे की बऱ्याचशा देशात 16 वर्षापर्यंत सोशल मीडियाला बॅन केलेला आहे। या देशात जर तसं झालं तर कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करू। आपण आता हे पाहत असाल की ते वेगवेगळे बॅनर लागलेले आहेत, या बॅनरच्या माध्यमातून लोकांपर्यंत जाणं महत्त्वाचं आहे। उदाहरणार्थ एखाद्या लिंकवर क्लिक केली ना आपले पैसे गेले तर त्याला हे माहीत असणं गरजेचं आहे की 1930 हा नंबर आहे, जेणेकरून तुम्ही डायल करून तुम्ही जर तुमची तक्रार रजिस्टर केली की तुमचे पैसे तात्काळ होल्ड होऊ शकतात, फ्रीज होऊ शकतात। तसंच यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर असं राहील, तसा जर कायदा असेल तर मग तो कायदा मग जबाबदार व्यक्तीला गृहीत धरला जाईल। जसं आता घरी असेल तर पालकाची जबाबदारी आहे, शाळा असेल तर शिक्षकाची जबाबदारी आहे, समाजात ते कुठं दिसत असेल आणि कोणी सामाजिक एक नागरिक, जागृत नागरिक म्हणून त्याने सांगितलं असेल तर ती पोलिसाची जबाबदारी आहे। त्याप्रमाणे जर कायदा झाला तर त्याची अंमलबजावणी सुद्धा प्रभावी होईल। जसं तुम्ही आज पाहताय माननीय पोलीस अधीक्षक सरांनी वेळातला वेळ काढून आज इथं आले आणि मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्याला त्यांनी मार्गदर्शन केलं। हे कारण काय की वेगवेगळे पोर्टल, कायदे, अधिनियम जे आले त्याची अंमलबजावणी होईल। डायल 112 काय तुम्हाला कळावं या माध्यमातून ते आपला वेळातला वेळ काढून तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आले। तसाच जर कायदा होईल तर त्याची प्रभावी अंमलबजावणी होईल। आणि माझा दुसरा प्रश्न असा होता की जे आपण जेनझी म्हणतो यामध्ये ना जे आपण काय म्हणतो धूम्रपान करण्याचं प्रमाण आहे जे खूप कमी प्रमाणात आहे आणि याला ॲडमायर पूर्ण गव्हर्नमेंटने पण केला आहे की जेनझी हा जास्त प्रमाणात नशे इकडे नाही जात आहे। जे मिलेनियल्स जात आहे म्हणजे या पहिलीची जी पिढी होती ती सगळ्यात जास्त नशेकडे गेली होती, पण जेनझी नाही जात आहे याकडे, यांचे प्रमाण खूप कमी आहे। तर यावर तुमचं काय म्हणणं आहे? प्रमाण कमी आहे आणि जास्त आहे हा प्रश्न महत्त्वाचा नाही, प्रमाण नसायला पाहिजे। ह्याच्यासाठी आपण काय ऑपरेशन कवच करतोय की
आपण शासनाचं जे धोरण आहे की शाळेच्या 100 मीटर परिसरात कोणतेही तंबाखूजन्य पदार्थ नसले पाहिजे. त्याच्यामध्ये गुटखा आहे, तुमचा खरा आहे, विडी सिगारेट आहे, गांजा आहे, नशेली जे पदार्थ आहेत त्याच्यामुळे नशा येऊ शकते, ते सगळे पदार्थ बॅन केलेले आहेत. मिलेनियम विद्यार्थ्यांनी जे जुन्या काळातले होते आणि आताचे जो तुम्ही म्हणताय जेनजी, विषय त्यांचा नाही आहे. आपण या सगळ्यांना नशेचा जर विषय काढला तर हा विद्यार्थी आणि विद्यार्थिनीला लागू नाही. हा तुमचे काका असतील, तुमचे पप्पा असतील, तुमचे शेजारी असतील, तुमच्या गावातला एखादा मुलगा असेल, म्हणजे ज्येष्ठ नागरिक असेल, त्या सगळ्याला त्याच्यापासून परावर्त करण्यासाठी आपण ऑपरेशन कवच ही मोहीम हाती घेतलेली आहे.